ठाणे नागपूर पाठोपाठ नाशिक शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे। शिवसेनेने महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांना ऐनवेळी उमेदवारी दिल्याने नगरसेवक डीजी सूर्यवंशी यांनी बंडाचं निशाण फडकावत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला। शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्तक्षेपामुळे ऐनवेळी तिकीट कापण्यात आलंय। बडगुजर यांना पक्षाने याआधीही अनेक महत्त्वाची पदं दिली आहेत, मात्र तरीही त्यांनाच पुढे केलं जात असल्याने बंडखोरी करत असल्याची भावना बंडखोर उमेदवार डीजी सूर्यवंशी यांनी झी मीडियाशी बोलताना व्यक्त केली। ते नेमकं काय म्हणालेत हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। ठाणे नागपूर पाठोपाठ नाशिकमध्ये ही शिवसेनेत बंडखोरी दिसून येते। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सुधाकर बडगुजर यांना शिवसेनेने अधिकृत उमेदवारी दिलेली, तर इच्छुक उमेदवार डीजी सूर्यवंशी यांनी पण शेवटपर्यंत आपला प्रयत्न चालू ठेवला होता, मात्र पक्षाने डावलल्यानंतर आता त्यांनी तिथून अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे आणि शिवसेनेच्या उमेदवाराविरोधातच ते लढणार आहेत। शेवटपर्यंत त्यांचं नाव नक्की होतं असं त्यांच्याकडनं सांगण्यात येते, मात्र काय घडामोडी घडल्यात आणि का त्यांना डावलण्यात आलं हे विचारून घेऊया। काय सांग? खरं तर नगरसेवक झाल्यानंतर लगेच माझ्यावर प्रेम करत असलेले या मतदारसंघातील सर्व मित्र नातेवाईक यांनी लगेच आमदारकीची तयारी करावी म्हणून मी व या सर्वच लोकांनी अतिशय मेहनत आणि कष्ट केले व गेल्या 6 महिन्यापूर्वी व वर्षापूर्वी की शिवसेनेकडनं सांगण्यात आलं की हा मतदारसंघ सोडू आणि जरी सुटला नाही तरी तुम्हाला इथून अपक्ष उमेदवारी करायची, कारण शिवसेनेला माहीत होतं की ही व्यक्ती निवडून येईल। पण ही बाळासाहेबांची, मी बाल शिवसैनिक आहे, ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली आहे का हा मोठा प्रश्न आहे। ज्याने नारायण राणे, राज ठाकरे आखी शिवसेना फोडून टाकली असे ते संजय राऊत, आखी जनता सांगते संजय राऊतने हा सर्व घोळ केलेला आहे त्यांनी। पण मग तुमची काय आता पुढची भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका म्हणण्यापेक्षा या माझ्या सर्व माता भगिनी आणि मतदार तिकीट बदललं, लोकांचं मत आणि मन नाही बदललं आणि मला गॅरंटी आहे माझा कामगार वर्ग या कामगारांसाठी किती वर्षापासून जॉब फेअरच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याच्या या युवकांसाठी किती वर्षापासून मी काय काम करतोय हे सांगायची गरज नाही। डोर टू डोर 1 लाख घरी गेलेलो आहे आणि म्हणून या लोकांचं मत पवित्र दान मतदान हे आता यांनी पैसे देऊन तिकीट आणलं, पण पैसे देऊन हे मतदान घेऊ शकत नाही। निकाल काय लागायचा तो 19 तारखेला लागेल, मात्र शिवसेनेला मोठा फटका बसला हे नाकारता येणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश मायसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।